हं? हे बॉबिन वाइंडर, याच्यावर बॉबिन भरले जाणार इकडं धागा लावण्यासाठी. हे सिलेक्टर आहे. सिलेक्टर म्हणजे इथे ABCD नुसार डिझाईन दिल्यात, याच्यावर पण डिझाईन दिल्यात. जी कुठली डिझाईन लागेल ती इथं सेट करायची. आता जसं माझं Bवर आहे, मला F पाहिजे तर F इथं सेट करायचा, Hवाली पाहिजे तर H इथं सेट करायचा. हे जे आहे हे रिव्हर्स फॉरवर्ड आहे, म्हणजे मागे पुढे करण्यासाठी. जे समजा आपण शिवणकाम करतोय, हे माझं शिवणकाम चालू आहे समजा, इथे शिवणकाम चालू बरं, इथं कपडा संपला आहे. शिलाई उसवू नये म्हणून आपण काळ्या मशीनला काय करायचो, दाबावर उचलून कपडा हाताने मागे पुढे करायचो. तर याला चालूमध्ये असं लॉक करायचं, रिव्हर्स जाणार परत पुढे येणार. हा जो ब्लॅक रॉड आहे हा आपला दाबा म्हणजे प्रेशर फूट खालीवर करणार. आता सर्वात पहिले आपण बॉबिन भरू. ड्रावर कवर काढून घ्यायचं, ड्रावर इथे बॉबिन केस आहे, ही क्लिप बाहेर ओढून बॉबिन काढून घ्यायचे. आता बॉबिन भरायची आहे. याच्यामध्ये बॉबिन लावली, धागा याच्या आतमधून ह्या 2 प्लेटमध्ये गेला पाहिजे वाइंडरच्या, आणि इकडनं बॉबिनला अशी ह्या पद्धतीने राऊंड मारायचे. समजा जास्त धागा आहे तर तो कट करून टाकायचा, नाही तर पूर्णपणे त्याचे राऊंड मारायचे. याला म्हणजे इथे असं याच्या प्लेटमध्ये टाकायला पाहिजे दोघांच्या. इकडे लॉक करायचे. इकडे लॉक केल्यावर हे जे व्हील आहे, आता हे बघा मी पॅन्डल प्रेस केल्यावर बघा माझी सुई पण चालते आणि बॉबिन पण भरल्या जाते. पण मला काय करायचंय, एकच काम करायचं, बॉबिनच भरायची, इथं काही नाही करायचं. हे जे व्हील आहे ना हे आपण बाहेर ओढू. म्हणजे काय होणार, सुई बंद होणार, फक्त बॉबिन भरल्या आहे. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी बॉबिन आपण याच्यावर भरू शकतो. पूर्णपणे भरल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जाईल. समजा आता एवढी भरली, काढायची, डायरेक्ट निघणार नाही, परत इकडे करायचं सांगलं. कैचीने आपला धागा कट करून घ्यायचा. आता केसमध्ये टाकताना म्हणजे ह्या केसमध्ये बॉबिन टाकली, हा जो धागा आहे ह्या खाचमधून असा बाहेर आला पाहिजे इथे. इथून धागा आला तर मशीन टीप पकडणार, नाही तर टीप नाही पकडणार. तुम्ही समजा इकडे साईडला ठेवला तरी मशीन टीप नाही पकडणार. परत आपली बॉबिन केस लावून द्यायची इथे. धागा आतमध्ये सोडून द्यायचा, काढताना फक्त ते असं ही क्लिप बाहेर ओढून आणि दाबताना दाबून द्यायची आतमध्ये. धागा आतमध्ये सोडून द्यायचा, कवर हे लावून घ्यायचं, ड्रायव्हर पण लावून घ्यायचा. आता मला काय करायचं आहे, मशीनमध्ये धागा ओवायचा आहे. मी काय केलं, बॉबिन भरताना इथून टाकला, त्याच्यानंतर असा पकडून वरच्यावर न ठेवता आतमध्ये घेतला आणि इकडे बॉबिन लावल्यानंतर इकडे असं वरती करून घ्यायचं, मग टाकायचं असं, म्हणजे धागा जातो तिथे जातो. बरोबर. आणि बॉबिनला राऊंड मारून लॉक करून व्हील बाहेर ओढून बॉबिन भरली. आता मशीनमध्ये दोरवायचा म्हणजे इथून काढून घ्यायचा, इथून तर राहणारच. एक इथं ॲरो दिलेला आहे खाली येण्यासाठी, हा इथे ॲरो दिलेला आहे यू टर्न, हा यू टर्न घेणार मी इथून. आता हा जो टेकअप लिव्हर आहे हा बाहेर आहे. आता हा काही वेळेस असा आतमध्ये असतो. धागा बघा मी इथेच थांबलाय, बरोबर, हा आतमध्ये, ते चाक मी माझ्याकडे फिरवण्याला बाहेर काढणार, आला बाहेर. हा जो धागा आहे याच्यात ओवू पण शकतो किंवा इकडनं असं फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने, आला. परत त्याच लाईननी खाली यायचं. खाली आल्यानंतर सुईच्या डाव्या साईडला एक पिन आहे, ह्या पिनमध्ये ओवायचा, ह्यामध्ये. हिचं टोक मागच्या साईडने आणि सुईचं टोक समोरून. जसं आपण काळ्या मशीनला धागा, काळं मशीन चालवलं आहे का खूप वर्षापूर्वी, आपण काळ्या मशीनला काय करतो, साईडने धागा होतो. हिला तुम्हाला समोरून धागा व्हायचा. बरोबर. असं समोरून धागा ओला, मागच्या साईडला ओढून घ्यायचा. डाव्या हातात दोरा पकडून हे चाक आपल्याकडे फिरवून बाहेर काढून घ्यायचा. दोन्ही धागे पकडून दाबावरच्या साईडला करून धागे मागच्या साईडला करून द्यायचे. आता सर्वात पहिले आपण एक पट्टीच कट करू याची.
पूर्ण कपडा खराब नाही होणार. मी काही कामाचं पण नेतो असं. थोडंसं कट करू. कैची नाही का दुसरी?